काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सिलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। पुणे येथून ओरोस येथे परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटी बसचा नांदगाव ऑटो फाटा येथे अपघात झाला। बुधवारी भल्या पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास एसटी बस महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्याला आदळली। सुदैवानेच या अपघातात 2-4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले। त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। ओरोस येथील एका प्रशालेचे विद्यार्थी शैक्षणिक सहल आटपून परतत होते। शैक्षणिक सहलीच्या एकूण 3 बसेस होत्या। यातील एक बस नांदगाव ऑटो फाटा येथील पुलावरील संरक्षण कठड्याला आदळली। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने येथील परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली। पोलीस पाटील ऋषाली मोरोजकर, भूपेश मोरोजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरोजकर आदींनी मदत कार्य केले। पोलीस पाटील ऋषाली मोरोजकर यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवले। यावेळी अपघातातील किरकोळ जखमींना 108च्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। अपघाताची माहिती मिळताच हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने, महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली।